नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तो टॉपिक आहे नेहरू रिपोर्ट अर्थातच नेहरू अहवाल. लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय लोकांनी भारतासाठी सर्वमान्य असं संविधान निर्माण करण्याचा केलेला हा पहिला प्रयत्न या ठिकाणी होता. परंतु दुर्दैव असं, ज्या मोतीलाल नेहरूंनी हा नेहरू रिपोर्ट या ठिकाणी मांडला, त्यांचेच मुलगा असणाऱ्या जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे मित्र असणारे सुभाषचंद्र बोस, जे त्या काळातील काँग्रेसचे एक तरुण व दमदार आणि दिग्गज नेते या ठिकाणी होते, त्यांनी या ठिकाणी या नेहरू रिपोर्टला विरोध केला होता. याचबरोबर या काळामध्ये क्रांतिकारी चळवळीच्या माध्यमातून या देशातून इंग्रजांना हद्दपार करून या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी प्रयत्नशील असणारे भगतसिंग जे होते, तर या सरदार भगतसिंग यांनी देखील या नेहरू रिपोर्टला विरोध केला होता. नेहरू रिपोर्ट जेव्हा प्रदर्शित या ठिकाणी झाला, तेव्हा या ठिकाणी सरदार भगतसिंग यांनी क्रांतिकारकांची बैठक दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर आयोजित केली आणि तिथं नेहरू रिपोर्ट जो आहे हा सार्वजनिकरित्या नेहरू रिपोर्टची होळी त्यांनी केली आणि या नेहरू रिपोर्टला विरोध करत असताना त्यांनी एक नवं राजकीय आणि क्रांतिकारी संघटन स्थापन केलं. ज्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. लक्षात घ्या, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी काही संघटना या ठिकाणी स्थापन झाली, या संघटनेच्या माध्यमातून सरदार भगतसिंग यांनी भारताला जे डॉमिनंट स्टेट देण्याचा प्रयत्न किंवा डॉमिनंट स्टेटचा दर्जा प्राप्त करण्याचा प्रयत्न नेहरू रिपोर्टनं जो केलेला होता, त्याला विरोध या ठिकाणी केला आणि भगतसिंगनी भूमिका अशी मांडली, की आम्हाला डॉमिनंट स्टेट नकोय, तर आम्हाला कंप्लीट इंडिपेंडन्स अर्थात संपूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी हवं आहे. इंग्रजांच्या इशाऱ्यावर चालणारं, भारतीय भांडवलदारांच्या अधिपत्याखाली काम करणारं किंवा काँग्रेस सारख्या उच्चवर्णीय लोकांची संघटना असणाऱ्या अ, संघटनेच्या द्वारे काम करणारा किंवा चालणारा देश आम्हाला या ठिकाणी नको आहे. तर आम्हाला असं राज्य या ठिकाणी हवं आहे, की जे राज्यामध्ये समाजवादी विचार असेल, ज्यामध्ये सर्वसामान्यांचा, गोरगरीब जनतेचा, शेतकरी, कामगारांचा, दलितांचा, आदिवासींचा आणि स्त्रियांचा आवाज, दबलेल्या, शोषित, पीडित लोकांचा आवाज या ठिकाणी ऐकण्याची व्यवस्था असेल आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची ताकद देशात असेल, असा देश अर्थातच समाजवादी समाज रचना निर्माण करणारी व्यवस्था आम्हाला हवी आहे. या प्रकारची भूमिका सरदार भगतसिंग यांनी या काळामध्ये मांडली होती. लक्षात घ्या, तेव्हा नेहरू रिपोर्ट या ठिकाणी प्रदर्शित झाला, तेव्हा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे महत्वाचे नेते बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी देखील या नेहरू रिपोर्टला या ठिकाणी अमान्यता दर्शवली होती. नेहरू रिपोर्टला अमान्यता दर्शवण्यामागचं कारण असं होतं, की 20 मार्च 1927 रोजी या मोहम्मद अली जिना यांनी दिल्ली प्रस्ताव आयर्विन पुढे या ठिकाणी ठेवला होता आणि या आयर्विन पुढे या दिल्ली प्रस्तावाच्या माध्यमातून 4 महत्त्वाच्या मागण्या त्यांनी या ठिकाणी इंग्रज सरकार आणि काँग्रेसकडे केल्या होत्या. तेव्हा लक्षात घ्या, या दिल्ली प्रस्तावाच्या संदर्भात नेहरू रिपोर्टमध्ये कसल्याही प्रकारचा उल्लेख नव्हता आणि उलट म्हणजे या नेहरू रिपोर्टमध्ये मुस्लिमांच्या, धार्मिक अल्पसंख्याकांच्या स्वतंत्र मतदारसंघावर गदा आली होती. स्वतंत्र मतदारसंघ नको, त्याऐवजी राखीव मतदारसंघ असला पाहिजे, या प्रकारची भूमिका नेहरू रिपोर्टने घेतली होती आणि म्हणूनच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी देखील या नेहरू रिपोर्टला अमान्यता दर्शवली आणि या नेहरू रिपोर्टला काउंटर करत असताना त्यांनी आपल्या 14 मागण्या स्वतंत्रपणे या ठिकाणी मांडल्या. तर लक्षात घ्या, स्वतंत्रपूर्व काळामध्ये भारतीयांनी जे भारतासाठी सर्वमान्य असं संविधान निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला होता, तर त्या प्रयत्नाला भारतीयांकडूनच मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि म्हणून मग नेहरू अहवाल जो आहे, हा कचऱ्याच्या टोपलीमध्ये या ठिकाणी पडला. इंग्रजांनी याच्यावर कसल्याच प्रकारची भूमिका घेतली नाही. विशेष महत्त्वाचं म्हणजे भारतीय लोकांनी विरोध केल्यामुळं या नेहरू रिपोर्टला पुढे जाऊन कसल्याही प्रकारचं भवितव्य मिळालं नाही. परंतु लक्षात घ्या, नेहरू रिपोर्टनी तो पहिला प्रयत्न केला होता भारताचं संविधान कसं असावं यासाठी. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की या नेहरू रिपोर्ट मधल्या बऱ्याचशा बाबी हे भारतीय संविधानामध्ये नंतर इथे या ठिकाणी ॲड करण्यात आल्या होत्या, समाविष्ट करण्यात आल्या होत्या, असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आजच्या या सेशनमध्ये आपण नेहरू रिपोर्ट काय नेमकं आहे? नेहरू रिपोर्टची सामाजिक राजकीय पार्श्वभूमी काय नेमकी आहे? नेहरू रिपोर्टला कोणत्या समूह घटकांनी का विरोध या ठिकाणी केला? आणि नेहरू रिपोर्टमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा शिरकाव झालेला होता? कोणकोणत्या बाबींना समाविष्ट केलं होतं? या सर्व घटकांवर आजच्या या सेशनमध्ये आपल्याला डिटेलपणे चर्चा करायची आहे.
तेव्हा हे लेक्चर शेवटपर्यंत त्या ठिकाणी पहा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खास करून इतिहास या विषयाची जिज्ञासा बाळगणाऱ्या लोकांसाठी देखील हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी लेक्चर आहे. ज्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेहरू रिपोर्टनी कशा पद्धतीने या ठिकाणी एक मैलाच्या दगडाची भूमिका या ठिकाणी बजावली, हे तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात येईल. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. लक्षात घ्या, एक सूचना या ठिकाणी आहे. जर का तुम्ही हे लेक्चर आपलं पहिल्यांदाच पाहत असाल आणि आपलं YouTube चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल, तर आधी या ठिकाणी YouTube चॅनल जे आहे ते आपलं या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लक्षात असू द्या, हे YouTube चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपलं हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. जर तुम्हाला ते लेक्चर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी जरूर शेअर करा. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, नेहरू रिपोर्ट अभ्यासत असताना सर्वप्रथम तर आधी आपण या नेहरू रिपोर्टची काय नेमकी सामाजिक राजकीय पार्श्वभूमी होती, त्याच्यावर या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा, लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर डॉक्टर अॅनी बेझंट यांनी 1916 ला एकदा भारतामध्ये एक महत्त्वाचं संघटन स्थापन केलं. ज्या संघटनेचं नाव होतं होम रूल लीग. या होम रूल लीगच्या माध्यमातून भारतीय लोकांना स्वराज्याचे अधिकार दिले गेले पाहिजे, अशा प्रकारची मागणी या होम रूल लीगच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली. या होम रूल लीगचं सर्वात महत्त्वाचं यश काय झालं, तर 1916 ला लखनौ करार झाला आणि या लखनौ कराराच्या माध्यमातून ऑल इंडिया काँग्रेस आणि त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम लीग यांना एकत्र स्थापित करण्याचा, एकत्र आणण्याचा प्रयत्न होम रूल लीगने या ठिकाणी केला. लक्षात घ्या, 1916 ला या जो करार झाला, लखनौ करार ज्याला म्हटलं जातं, तर त्या लखनौ करारामध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य झालं. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचं ऐक्य या ठिकाणी झालं आणि यांनी इंग्रजांना एक प्रस्ताव या ठिकाणी सादर केला. या प्रस्तावामध्ये भारतीयांना स्वशासनाचा अधिकार या ठिकाणी दिला पाहिजे, या प्रकारची भूमिका तिथे या ठिकाणी मांडली गेली होती. लोकमान्य टिळकांनी याच काळामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, या प्रकारची एक घोषणा देखील या ठिकाणी केली होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, 1916 चा कालखंड म्हणजे काय? तर हा कालखंड होता या ठिकाणी जगामध्ये सुरू झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धाचा. 1914 ते 1918 या दरम्यान पहिलं जागतिक महायुद्ध या ठिकाणी सुरू झालं होतं आणि या जागतिक महायुद्धामध्ये भारताचा पाठिंबा हा ब्रिटिशांना या ठिकाणी हवा होता. एका बाजूला जागतिक महायुद्धामध्ये भारताची मदत या ठिकाणी ब्रिटिशांना हवी होती, तर दुसऱ्या बाजूला भारतीय लोक स्वशासनाच्या अधिकारासाठी संघर्ष या ठिकाणी करत होते. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तत्कालीन भारत मंत्री होते मॉन्टेग्यू. तर त्या मॉन्टेग्यूनी दिनांक 20 ऑगस्ट 1917 ला एक महत्वाची घोषणा या ठिकाणी केली, ज्या घोषणेला मॉन्टेग्यूची घोषणा या नावानं संबोधलं जातं. तर त्या घोषणेच्या माध्यमातून भारतीयांना दर 10 वर्षानं टप्प्याटप्प्यानं स्वराज्याचे अधिकार या ठिकाणी दिले जातील, या प्रकारची घोषणा या ठिकाणी 20 ऑगस्ट 1917 ला इथे या ठिकाणी करण्यात आली. साहजिकच आपल्याला पाहायला असं भेटतं, की जेव्हा ही मॉन्टेग्यूची घोषणा या ठिकाणी झाली, तेव्हा भारतातील काही कनिष्ठ जात समूहाच्या लोकांनी खास करून ब्राह्मणेतर चळवळीनं या मॉन्टेग्यूच्या घोषणेला विरोध या ठिकाणी केला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं, की भारताला स्वशासन देण्याचा जो अधिकार तुम्ही इंग्रज या ठिकाणी भारतीयांना देत आहात, ती योग्य वेळ नाही. कारण जर का तुम्ही या ठिकाणी स्वशासनाचे अधिकार या ठिकाणी आता लगेचच भारतीयांना दिले, तर मात्र हे स्वशासनाचे अधिकार हे मुठभर उच्चवर्णीय लोकांच्याच हाती या ठिकाणी जातील आणि म्हणून भारतीय ब्राह्मणेतर चळवळ जी होती, तर त्या ब्राह्मणेतर चळवळीनं या स्वशासनाच्या अधिकाराला विरोध हा या काळामध्ये केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तरी देखील भारतातील कनिष्ठ जात समूहांना एकत्रित करून त्यांना देखील राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये, राजकीय सत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एक कमिशन ब्रिटिश सरकारनं आयोजित केलं होतं, ज्याचं नाव होतं साउथबरो कमिशन. लक्षात घ्या, या साउथबरो कमिशनचा रिपोर्टच्या नंतर, मॉनफोर्ड समितीच्या रिपोर्टच्या अहवालाच्या नंतर एक महत्वाचा कायदा या देशामध्ये पारित झाला. ज्या कायद्याचं नाव आहे मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा, ज्याला फर्स्ट इंडिया ॲक्ट या नावानं पण संबोधलं जातं, जो 1919 ला या ठिकाणी इथं बनवण्यात आला. आता लक्षात घ्या, हा जो 1919 चा जो काही या ठिकाणी कायदा होता, त्याला फर्स्ट इंडिया ॲक्ट म्हटलं जातं आणि आपल्या ऐतिहासिक भाषेमध्ये मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी म्हटलं जातं. त्या कायद्याच्या माध्यमातून भारतीयांना स्वराज्याचा पहिला टप्पा या ठिकाणी दिला गेला होता. आता लक्षात घ्या, या 1919 चा जो कायदा होता, तर त्या कायद्याला भारतीय लोकांचा विरोध या ठिकाणी होता.
खास करून त्या काळामध्ये ज्यांच्याकडे राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व केलं होतं, असं महात्मा गांधी यांनी या ठिकाणी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याला विरोध या ठिकाणी केला होता. हा विरोध असण्यामागचं कारण काय होतं? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये द्वैध शासन प्रणाली जी आहे, तर त्या द्वैध शासन व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला होता. म्हणजे भारतीयांच्या हाती खऱ्या अर्थानं स्वशासन या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होते. अजूनही ब्रिटिशांच्याच हातामध्ये भारतीय स्वराज्य या ठिकाणी होतं. भारताचे राजकीय सत्ता ब्रिटिशांच्याच हातामध्ये होती आणि म्हणून ही जी द्वैत शासन व्यवस्था आहे, ही आम्हाला अमान्य आहे. 1919 चा कायदा आम्हाला अमान्य आहे. अशा प्रकारची भूमिका ही महात्मा गांधींनी या ठिकाणी घेतली होती, असं एकंदरीत दिसून येतं. त्यावेळेस या ठिकाणी महत्त्वाचे नेते होते लोकमान्य टिळक यांनी देखील या 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याला विरोध करत असताना भूमिका मांडली, हे स्वराज्यही नाही आणि स्वराज्याचा पाया देखील या ठिकाणी नाही. लक्षात घ्या, काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या नेते टिळक आणि गांधी यांनी 1919 या कायद्याला विरोध केला आणि हा विरोध केल्यानंतर पाहायला भेटतं, की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासाठी एक महत्त्वाची चळवळ या देशामध्ये या ठिकाणी सुरू झाली. ज्या चळवळीचं नाव होतं नॉन कॉपरेशन मूव्हमेंट, असहकार चळवळ. 1920 साली ही सुरू झालेली असहकार चळवळ जेव्हा होती, तर त्या असहकार चळवळीमध्ये बहिष्काराचं तत्व या ठिकाणी स्वीकारण्यात आलं. ज्यामध्ये ब्रिटिशांच्या शाळा, महाविद्यालय यांवर बहिष्कार टाका, ब्रिटिशांच्या वस्तूंवर या ठिकाणी बहिष्कार टाका आणि खास करून ब्रिटिश कायदे मंडळावर देखील बहिष्कार टाका, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी होती. आणि त्याचमुळं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या माध्यमातून मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या माध्यमातून 1920 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेसनं सहभाग या ठिकाणी नोंदवलेला नव्हता. याच काळामध्ये असहकार चळवळीसोबत खिलाफतीचा पण प्रश्न काँग्रेसने आपल्या हाती घेतला होता आणि म्हणून मग ऑल इंडिया मुस्लिम लीगनं देखील 1920 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला नव्हता, असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की 1920 साली जेव्हा या ठिकाणी पहिल्यांदाच या 1919च्या कायद्याच्या माध्यमातून ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी बहिष्काराची भूमिका या ठिकाणी घेतली होती. आता लक्षात घ्या, जेव्हा असहकार चळवळ सुरू झाली, तेव्हा महात्मा गांधींनी या चळवळीच्या सुरुवातीलाच या ठिकाणी एक घोषणा केली होती, की जर का या भारतातील प्रत्येक जण सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह जो मी दाखवून दिलेला मार्ग आहे, त्या मार्गाद्वारे जर चालले, तर मी एका वर्षामध्ये भारतीय लोकांना स्वशासनाचा अधिकार देईल, स्वराज्याचा अधिकार या ठिकाणी देईल. मात्र दुर्दैव असं झालं, की असहकार चळवळी अंतर्गत एक अ, दुर्दैवी घटना घडली, ज्या घटनेला चौराचौरी कांड म्हणून संबोधलं जातं. तर या चौराचौरी घटनेमुळे महात्मा गांधींनी या ठिकाणी अचानकपणे असहकार चळवळीला स्थगिती या ठिकाणी दिली आणि ही असहकार चळवळ ही दिनांक 5 फेब्रुवारी 1922 साली ही या ठिकाणी स्थगित झाली किंवा संपुष्टात आली, असं एकंदरीत पाहायला भेटतं. जेव्हा महात्मा गांधींनी कोणालाही विश्वासात न घेता अचानकपणे असहकार चळवळीला स्थगिती दिली. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत महात्मा गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिलं गेलं. पाहायला भेटतं डिसेंबर 1922 ला काँग्रेसचं अधिवेशन गयामध्ये या ठिकाणी झालं आणि त्या गया काँग्रेस अधिवेशनामध्येच फेरवादी आणि नाफेरवादी अशा प्रकारचे गट हे काँग्रेस अंतर्गत या ठिकाणी निर्माण झाले. त्या फेरवादी गटाचे प्रमुख नेते होते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. तर या फेरवादी गटानेच पुढे जाऊन काँग्रेस पक्षातून बाहेर पडून एक नवा राजकीय पक्ष भारतामध्ये या ठिकाणी स्थापन केला. त्या नव्या राजकीय पक्षाचं नाव होतं स्वराज्य पक्ष. लक्षात घ्या, मार्च 1923 साली हा स्वराज्य पक्ष या ठिकाणी स्थापन झाला आणि या स्वराज्य पक्षानं काँग्रेसला एक मोठा पर्याय, एक मोठं आव्हान निर्माण देण्यासाठी एक मोठी या ठिकाणी लढाई या ठिकाणी लढली. 1924च्या निवडणुकांमध्ये आणि 1923 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देखील या स्वराज्य पक्षानं भरीव कामगिरी या ठिकाणी केली. मात्र दुर्दैव असं झालं, 1925 ला या स्वराज्य पक्षाचे जे अध्यक्ष होते चित्तरंजन दास यांचं निधन झालेलं आहे आणि त्या निधनामुळेच या ठिकाणी हा स्वराज्य पक्ष हा कमकुवत या ठिकाणी ठरला. जनसामान्यांवर जी स्वराज्य पक्षाची पूर्वी पकड होती, ती आता समाप्त या ठिकाणी झाली. मित्र, या स्वराज्य पक्षानं जे भारतामध्ये काम केलं, ते अत्यंत वाखाणण्याजोगे या ठिकाणी होतं. या स्वराज्य पक्षानं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले महापौर या ठिकाणी निर्माण केले. याचबरोबर केंद्रीय विधिमंडळामध्ये पहिले भारतीय सभापती म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू
विठ्ठलभाई पटेल यांना सभापती देखील बनवण्यामध्ये स्वराज्य पक्षाची महत्वाची भूमिका होती. लक्षात घ्या, केंद्रीय विधिमंडळामध्ये स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मोतीलाल नेहरू हे विरोधी पक्षनेते होते आणि याच मोतीलाल नेहरूंनी या काळामध्ये भारतीय लोकांना विश्वासात घेऊन नवा कायदा निर्माण करण्यासाठी गोलमेज परिषद जी आहे, तर त्या गोलमेज परिषदेचं आयोजन इंग्रजांनी या ठिकाणी करावं, अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी घेण्यात आली होती, असं एकंदरीत दिसतं. तर स्वराज्य पक्षानेच पहिल्यांदा ही भूमिका या ठिकाणी घेतली, की सर्व भारतीयांना एकत्र करून भारतातील जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांना एकत्र करून त्यांना विश्वासात घेऊन भारतीयांसाठी नवा कायदा इथे या ठिकाणी लागू करा आणि त्याच्यासाठी राउंड टेबल कॉन्फरन्स या ठिकाणी घ्या, गोलमेज परिषद घ्या. या प्रकारची भूमिका स्वराज्य पक्षानं या काळामध्ये घेतली होती, असं एकंदरीत दिसून येतं. तर नीट समजून घ्या, लक्षात घ्या, जेव्हा 1919 चा तुम्ही मॉन्टेगी चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी पाहता, तेव्हा हा मुद्दा लक्षात घ्या, की या कायद्यामध्येच एक महत्वाची तरतूद होती, की 10 वर्षानंतर 10 वर्ष या कायद्याला झाल्यानंतर एक नवा कायदा भारतीयांसाठी या ठिकाणी द्यायचा आहे. कारण दर 10 वर्षानं भारतीयांसाठी नवा कायदा दिला जाईल, अशी तरतूद या ठिकाणी या 20 ऑगस्टच्या मॉन्टेग्यूच्या घोषणेमध्ये करण्यात आली होती. आणि म्हणून मग 10 वर्षानंतर भारतासाठी नवा कायदा निर्माण करायचा असेल, तर एक महत्वाची या ठिकाणी समिती किंवा एक महत्वाचा आयोग गठीत करावा आणि या आयोगाच्या माध्यमातून भारतीय लोकांना स्वशासनाचा दुसरा टप्पा या ठिकाणी द्यावा किंवा दुसरा हप्ता या ठिकाणी द्यावा. अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी 1919च्याच कायद्यामध्ये करण्यात आली होती. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं, की जेव्हा 1919चा कायदा 10 वर्षानंतर म्हणजे 1929 ला याची मर्यादा समाप्त होणार होती. त्याच काळामध्ये 1928 ला ब्रिटिश सरकारनं भारतामध्ये एक रॉयल कमिशन भारतात आमंत्रित केलं किंवा पाठवलं. त्या कमिशनचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते आणि त्याच कमिशनला या ठिकाणी सायमन कमिशन या नावानं संबोधलं जातं. आता लक्षात घ्या, हे सायमन कमिशन जे होतं याचे एकूण सदस्य होते 7 आणि या 7 पैकी एक अध्यक्ष होते सर जॉन सायमन आणि म्हणून मग या कमिशनला सायमन कमिशन या नावानं संबोधलं गेलं. आता लक्षात घ्या, या सायमन कमिशनवर काँग्रेसनी आणि मुस्लिम लीगनं बहिष्कार या ठिकाणी टाकला. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यामागचं मुख्य कारण काय होतं? तर या सायमन कमिशन जो आहे, या सायमन कमिशन भारतीय लोकांसाठी नवा कायदा बनवण्यासाठी आला होता आणि त्यामुळं या भारतीय लोकांसाठी नवा कायदा बनवण्यासाठी जो सायमन कमिशन भारतात आलं होतं, तर त्या कमिशनमध्ये एकही सदस्य भारतीय नव्हतं. ही बाब या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगला कदापिही मान्य या ठिकाणी नव्हती आणि म्हणून सायमन कमिशनला ठिकठिकाणी विरोध करण्यात आला. काँग्रेसनी, मुस्लिम लीगनं सायमन कमिशनवर बहिष्कार या ठिकाणी टाकला. असं जरी असलं तरी देखील हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, की त्यावेळेसचे भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन. तर या लॉर्ड आयर्विननं सायमनला सहकार्य करण्यासाठी भारतीयांची एक समिती शंकरन नायर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी गठीत केली होती आणि त्या समितीमध्ये वन ऑफ द मेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, हे जे सायमन कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं, काँग्रेसनी, मुस्लिम लीगनं आणि छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी या सायमन कमिशनला विरोध केला. मात्र या ठिकाणी आयर्विननी स्थापन केलेली जी कमिटी ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर वन ऑफ द मेंबर होते, तर त्यांनी मात्र या सायमन कमिशनचं स्वागत या ठिकाणी केलं आणि सायमन कमिशनला हवा असणारी साक्ष सायमन कमिशनला जी भारताबद्दल जी माहिती हवी होती, ती या ठिकाणी विविध समूह घटकांची पुरवण्याचं काम त्या शंकरन नायर समितीने या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. सायमन कमिशन भारतामध्ये या काळामध्ये आला आणि त्याला ठिकठिकाणी काळे झेंडे भारतीयांनी दाखवले. सायमन गो बॅक अशा प्रकारचे नारे या ठिकाणी दिले. परिणाम असा झाला सायमनला परत माघारी फिरावं लागलं. परत या ठिकाणी लंडनला या ठिकाणी जावं लागलं. या काळामध्ये भारताचे तत्कालीन भारत मंत्री होते. त्यांचं नाव होतं या ठिकाणी लॉर्ड बर्कनहेड. तर लक्षात घ्या, हे जे लॉर्ड बर्कनहेड होते, या लॉर्ड बर्कनहेड यांनी ब्रिटिशांच्या संसदेमध्ये भारतीय लोकांची अब्रूच या ठिकाणी काढली. त्यांनी अशी भूमिका अशी मांडली, लॉर्ड बर्कनहेडनी भूमिका या काळामध्ये अशी मांडली, की भारतीय लोकांमध्ये कोणताही असा एक राजकीय पक्ष नाहीये, की जो पक्ष सर्व भारतीयांना एकत्र करून
बहुसंख्य भारतीयांचं प्रतिनिधित्व करेल आणि त्यांना मान्य होणारं संविधान निर्माण करेल. या प्रकारची भूमिका लॉर्ड बर्कनहेड यांनी या ठिकाणी मांडली. काय म्हणतोय लॉर्ड बर्कनहेड? लॉर्ड बर्कनहेड म्हणतो, की भारतामध्ये कोणताही असा एक राजकीय पक्ष नाही, की जो बहुसंख्य भारतीयांचं प्रतिनिधित्व करतो आणि खास करून दलित वर्गाचं तर नाहीच नाही आणि त्यामुळे भारतीय लोकांमध्ये अशी एकवाक्यता नाही, की जे सर्वमान्य संविधान निर्माण करू शकेल. जर का भारतीय लोकांना सर्वमान्य संविधान निर्माण करण्याची लायकी त्यांच्यामध्ये नाहीये, तर सायमन कमिशनला भारतात नवं कायदा बनवण्यासाठी जे पाठवलं होतं ब्रिटिश सरकारने, तर त्या सायमन कमिशनला का बरं भारतीय लोकांनी विरोध केला? अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी लॉर्ड बर्कनहेडनं ब्रिटिश संसदेमध्ये त्या काळामध्ये मांडली होती, असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, लॉर्ड बर्कनहेडच्या या भूमिकेमध्ये आपल्या भारतीय लोकांचा अपमान होता. कारण यामध्ये भूमिका अशी मांडली होती, की भारतामध्ये कोणताही एक राजकीय पक्ष नाही किंवा कोणताही असा एक समूह वर्ग भारतामध्ये नाही, की जो या ठिकाणी सर्वमान्य असं संविधान भारतीयांसाठी निर्माण या ठिकाणी करेल. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या लॉर्ड बर्कनहेडचं आव्हान भारतीय लोकांनी त्या काळामध्ये स्वीकारलं आणि या आव्हानातूनच ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स सन 1927-28 रोजी ही या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, ही ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स कोणाच्या अध्यक्षतेखाली गठीत केली होती? तर डॉक्टर एम ए अन्सारी जे आहे, तर डॉक्टर एम ए अन्सारी जे आहे, तर त्या डॉक्टर एम ए अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्स आयोजित केली. या ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश काय होता? तर या पार्टी कॉन्फरन्सचा मुख्य उद्देश होता, की सर्व भारतीयांना मान्य होईल असं एक संविधान निर्माण करायचं. त्या संविधानाचा मसुदा तयार या ठिकाणी करायचा. अशा प्रकारची भूमिका त्या ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्सची या काळामध्ये होती. लक्षात घ्या, या ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्सच्या एकूण 3 बैठका या ठिकाणी झाल्या. पहिली बैठक त्यांची या ठिकाणी मे 1928 ला ही मुंबईमध्ये या ठिकाणी झाली. त्यानंतर त्यानंतर पाहायला भेटतं, की ऑगस्ट 1928 ला त्याची दुसरी बैठक लखनौमध्ये या ठिकाणी झाली आणि तिसरी बैठक डिसेंबर 1928 ला ही कलकत्त्यामध्ये झाली. पहिली जी बैठक झाली मुंबईमध्ये जी मे 1928 ला जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये भारतीय लोकांना सर्वमान्य होईल असं संविधान निर्माण करण्यासाठी एक समितीचं गठन या ठिकाणी करण्यात आलं आणि ती समिती जी आहे, ही नेहरू समिती या नावाने ओळखू लागली. याचं कारण असं होतं, की त्या समितीचे अध्यक्ष हे या ठिकाणी मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, की मी हे सांगितलं, की ऑगस्ट मे 1928 रोजी जी एक समिती मुंबईमध्ये या ठिकाणी गठीत केली भारतीय लोकांसाठी संविधान निर्माण करणारा मसुदा तयार करण्यासाठी जी समिती या ठिकाणी गठीत केली ती समिती मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली होती आणि त्या मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीला नेहरू समिती या नावानं संबोधलं गेलं. या समितीला भारतीय लोकांसाठी एक संविधान निर्माण करण्याची जबाबदारी या ठिकाणी सोपवली होती. लक्षात घ्या, या नेहरू समितीमध्ये कोणकोणते सदस्य होते हे माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणकोणते लोक होते या नेहरू समितीमध्ये ते नीट आपण पाहूया. तर लक्षात घ्या, या नेहरू समितीमध्ये अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू आणि या नेहरू समितीचे सेक्रेटरी हे या ठिकाणी जवाहरलाल नेहरू जे त्यांचाच मुलगा या ठिकाणी होता, असं आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं याच्या सदस्यांमध्ये तेज बहादूर सप्रू होते, सर अली इमाम या ठिकाणी होते. त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस देखील या समितीचे सदस्य या ठिकाणी होते. पाहायला भेटतं बापूसाहेब आणि सोएब कुरेशी, जी.आर. प्रधान आणि मंगल सिंह हे सगळे लोक या ठिकाणी या नेहरू समितीच्या या ठिकाणी सदस्य होते. लक्षात घ्या, ही नेहरू समितीचं गठन हे मुंबईमध्ये ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्सच्या बैठकीमध्ये झालं. ती तारीख होती मे 1928 लक्षात घ्या. तर मे 1928 ला या पद्धतीची नेहरू समिती गठीत झाली आणि या समितीला भारतीय लोकांना सर्व मान्य होईल असं संविधान निर्माण करायचं या ठिकाणी होतं. आता या समितीनं काय केलं? तर पाहायला भेटतं, की जेव्हा ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्सचं दुसरी बैठक जेव्हा लखनौमध्ये या ठिकाणी झाली, त्यावेळेस लखनौच्या या बैठकीमध्ये या नेहरू समितीनं आपला रिपोर्ट या ठिकाणी सादर केला. ज्या रिपोर्टला नेहरू रिपोर्ट अथवा नेहरू अहवाल म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं.
लखनौच्या बैठकीमध्ये ऑल इंडिया पार्टी कॉन्फरन्सच्या लखनौच्या बैठकीमध्ये नेहरू रिपोर्ट या ठिकाणी सादर करण्यात आला. जसा नेहरू रिपोर्ट या ठिकाणी सादर झाला, तसं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण या ठिकाणी बिघडलं. काँग्रेसच्या पुढाऱ्यांमध्ये सुभाषचंद्र बोस आणि याचबरोबर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांनी देखील या नेहरू रिपोर्टला या ठिकाणी विरोध केला. याचबरोबर क्रांतिकारी चळवळीमध्ये असणारे सरदार भगतसिंग यांनी देखील नेहरू रिपोर्टला विरोध केला आणि खास करून बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे त्यावेळेस मुस्लिम लीगचे एक महत्वाचे नेते होते, त्यांनी देखील या नेहरू रिपोर्टला या ठिकाणी विरोध या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. आता नेहरू रिपोर्टला विरोध का बरं झाला? यावर पण आपण चर्चा या ठिकाणी करूया. परंतु ती चर्चा करत असण्यापूर्वी आपल्याला नेहरू रिपोर्टनी कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला होता, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली होती. नेहरू रिपोर्ट काय होता? त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होता? हे आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मग त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी नेहरू रिपोर्टला विरोध करण्यामागे काय भूमिका राहिली, कोणाची भूमिका राहिली, का ती भूमिका राहिली, यावर या ठिकाणी चर्चा करूया. आता नेहरू रिपोर्टमध्ये काय-काय मागितलं गेलं होतं, ते नीट या ठिकाणी समजून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नेहरू रिपोर्टनी वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी केली होती. लक्षात घ्या, डॉमिनंट स्टेट जे आहे, या डॉमिनंट स्टेटची या ठिकाणी मागणी केली. तर बऱ्याचशा लोकांना वसाहती अंतर्गत स्वराज्य म्हणजे काय, हे या ठिकाणी समजणार नाही. त्यामुळे थोडंसं मी तुम्हाला डॉमिनंट स्टेट काय आहे, का बरं वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी केली, यावर आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर बघा, डॉमिनंट स्टेट म्हणजे काय आहे, ते आधी आपण पाहूया. डॉमिनंट स्टेट म्हणजे भारत ही ब्रिटिशांची एक वसाहत राहील. भारत ही ब्रिटिशांची एक वसाहत राहील. मात्र या वसाहतीचा राज्यकारभार भारतीयांच्या हाती या ठिकाणी सुपूर्त राहील किंवा सुपूर्त केला जाईल आणि लंडनवरनं किंवा ब्रिटनवरनं भारतीय वसाहतीवर नियंत्रण, निरीक्षण आणि राज्यकारभार हे लंडनवरनं या ठिकाणी केलं जाईल. अशी ती भूमिका या ठिकाणी आहे, जिला डॉमिनंट स्टेट या ठिकाणी या नावानं संबोधलं जातं. म्हणजे भारतीयांच्या हाती या ठिकाणी भारताचा राज्यकारभार दिला जाईल. मात्र तो राज्यकारभार जो आहे, हा लंडनमधनं या ठिकाणी चालवला जाईल. त्यावर भारतावर नियंत्रण हे ब्रिटिश गव्हर्नमेंटचं असेल, ब्रिटिश अ, राजाचं असेल, अशा प्रकारची ती भूमिका या ठिकाणी होती. म्हणजे या देशाचं परराष्ट्रीय धोरण हे कोण ठरवणार? भारत नाही ठरवणार, तर ब्रिटन ठरवणार. या देशामध्ये कोणता टॅक्स लावायचा, हे कोण ठरवणार आहे? ते ब्रिटन ठरवणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था. म्हणजे भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली एक वसाहत म्हणून या ठिकाणी राहील. याला म्हटलं जातं डॉमिनंट स्टेट. आता वास्तविकता या वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कधी झाली, ही पण आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, सन 1906 ची घटना आहे. या काळामध्ये इंग्रजांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 2 वसाहतींना डॉमिनंट स्टेटचा दर्जा या ठिकाणी दिला होता. आणि म्हणून या काळामध्ये जेव्हा भारतामध्ये जेव्हा स्वदेशी चळवळ या ठिकाणी सुरू होती, त्याच काळामध्ये या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले जे आहे, या गोखल्यांनी देखील ही भूमिका या ठिकाणी मांडली 1906 ला, की जर का ब्रिटिश हे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला डॉमिनंट स्टेटचा अधिकार देत असेल, तर भारतासाठी देखील त्यांनी डॉमिनंट स्टेट या ठिकाणी दिलं पाहिजे. ही मागणी सर्वप्रथम गोखल्यांनी या ठिकाणी केली. मात्र त्यावेळेसचे जे भारत मंत्री या ठिकाणी होते, ज्यांचं नाव होतं मोर्ले. तर त्या मोर्लेंनी गोखल्यांच्या या भूमिकेला विरोध केला आणि सांगितलं, की भारतीय लोकांनी डॉमिनंट स्टेटची मागणी करणं म्हणजे या ठिकाणी आकाशातील चंद्र आणि तारे बघण्यासारखे आहे. ही एक प्रकारे चांदोबाची मागणी केल्याचा प्रकार आहे. अशा प्रकारची भूमिका घेऊन या गोखल्यांची खिल्ली उडवल्याचं एकंदरीत दिसून येतं. पाहायला भेटतं, की स्वराज्याची ही मागणी या ठिकाणी करण्यात आली. डॉमिनंट स्टेटची या ठिकाणी मागणी करण्यात आली. मात्र पुढे जेव्हा 1916 ला लखनौ करार या ठिकाणी झाला होता, तेव्हा लक्षात घ्या, या लखनौ करारामध्ये देखील या ठिकाणी भारतासाठी डॉमिनंट स्टेटची या ठिकाणी मागणी करण्यात आली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग या डॉमिनंट स्टेटची परत एकदा मागणी ही नेहरू रिपोर्ट अंतर्गत या ठिकाणी करण्यात आली होती, असं एकंदरीत दिसतं. आता इथं लक्षात ठेवा, की ज्या समितीचे सदस्य हे या ठिकाणी स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते, जे सेक्रेटरी होते आणि सुभाषचंद्र बोस ज्या समितीचे सदस्य होते, त्या मोतीलाल नेहरूच्या समितीचे सदस्य असतानाही त्यांनी या ठिकाणी या नेहरू रिपोर्टला विरोध केला. त्यामागचं एकमेव कारण असं होतं, की या नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी डॉमिनंट स्टेटची मागणी या ठिकाणी त्यांना अमान्य होते. सुभाषचंद्र बोस
आणि त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू यांना संपूर्ण स्वातंत्र्य अभिप्रेत होतं आणि म्हणून काँग्रेसच्या अंतर्गत त्यांनी इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग या नावाचं एक संघटन स्थापन केलं होतं. नाव नीट लक्षात घ्या. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग या नावाचं एक संघटन हे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी या ठिकाणी स्थापन केलं आणि त्याचा मुख्य उद्देश भारतीय लोकांसाठी संपूर्ण स्वातंत्र्य, कंप्लीट इंडिपेंडन्सची मागणी करणं असा या ठिकाणी होता. जेव्हा नेहरू रिपोर्टचा अहवाल प्रदर्शित झाला, तेव्हा सरदार भगतसिंगनी देखील या नेहरू रिपोर्टला मोठ्या प्रमाणात विरोध केला. सरदार भगतसिंग यांनी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान जे आहे, तर त्या फिरोजशाह कोटला मैदानावर एक बैठक क्रांतिकारकांची घेतली आणि तिथं त्यांनी या नेहरू रिपोर्टची होळी केली. या नेहरू रिपोर्टला कडाडून विरोध या ठिकाणी केला आणि भूमिका या ठिकाणी घेतली, की आम्हाला डॉमिनंट स्टेट नकोय. ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणारी भारत वसाहत म्हणून आम्हाला या ठिकाणी नकोय. तर आम्हाला पूर्णतः सार्वभौम राज्य हवंय. आम्हाला पूर्णतः कंप्लीट इंडिपेंडंट या ठिकाणी हवंय. संपूर्ण स्वातंत्र्य हवंय. अशी भूमिका इथे या ठिकाणी मांडली. लक्षात घ्या, ही भूमिका घेत असताना भगतसिंग फक्त या प्रकारच्या नेहरू रिपोर्टला विरोध करत नाही, तर एका नव्या राजकीय संघटनेची स्थापना देखील करतात. ज्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. लक्षात घ्या, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना हे भगतसिंग या काळामध्ये करताना दिसून येतात आणि त्या भूमिकेत ते असे सांगतात, या संघटनेच्या स्थापनेतील भूमिका स्पष्ट करताना ते असं सांगतात, की आम्हाला इंग्रजांच्या कृपेवर जगणारं भारत नकोय. आम्हाला भारतीय भांडवलदारांच्या इशाऱ्यावर चालणारा भारत नकोय किंवा मुठभर उच्चवर्णीयांच्या इशाऱ्यावर चालणारा भारतही नकोय. आम्हाला कोणता भारत हवा आहे? तर आम्हाला समाजवादी भारत हवा आहे. तर समाजवादी समाज रचनेची स्थापना आम्हाला या देशामध्ये करायची आहे. ज्यामध्ये गोरगरिबांचं हित जोपासलं जाईल. ज्यामध्ये शेतकरी, कामगार, गोरगरीब जनता, दलित, आदिवासी, स्त्रिया प्रत्येक समूह घटकाच्या हिताचे निर्णय घेतले जातील. असा भारत या ठिकाणी हवा आहे आणि म्हणून इथे या ठिकाणी इथं आपल्याला पाहायला भेटतं, या ठिकाणी सरदार भगतसिंग जे आहे रिपब्लिकन स्टेटची मागणी करतात. मात्र रिपब्लिकन स्टेट कसं असलं पाहिजे, तर ते समाजवादी असलं पाहिजे. या प्रकारची भूमिका मांडून ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन इथे या ठिकाणी स्थापन करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. तर लक्षात ठेवायचा, की नेहरू रिपोर्टला विरोध या ठिकाणी भगतसिंगनी सर्वप्रथम केला आणि काँग्रेस अंतर्गत सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी करताना दिसून येतात. लक्षात घ्या, नेहरू अहवालामध्ये डॉमिनंट स्टेटची मागणी करण्यात आली होती. नेहरू अहवालामध्ये दुसरी महत्वाची मागणी होती, की भारतामध्ये संघ राज्यात्मक राज्य या ठिकाणी निर्माण करा. संघ राज्यात्मक राज्य म्हणजे फेडरल स्टेट जे आहे, हे फेडरल स्टेट भारतामध्ये या ठिकाणी निर्माण करा. जे पुढे जाऊन भारतीय संविधानामध्ये संविधानानुसार भारत एक फेडरल स्टेट या ठिकाणी संघ राज्य या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत दिसतं. भारतात संघ राज्यात्मक राज्य व्यवस्था स्थापन करा, ही एक मागणी नेहरू रिपोर्टने या ठिकाणी घेतली होती. यामध्ये असं एक महत्वाची भूमिका घेतली, की केंद्रामध्ये द्विगृही सभागृह या ठिकाणी स्थापन करा. म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह असे द्विगृही सभागृह या ठिकाणी स्थापन करा आणि प्रांतामध्ये एक सभागृह या ठिकाणी स्थापन करा. या प्रकारची भूमिका. म्हणजे जसं आपण पाहतो बघा, आज जर आपण पाहिलं तर केंद्रामध्ये या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकसभा हे या ठिकाणी कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभा जी आहे, हे या ठिकाणी वरिष्ठ सभागृह. अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी केंद्रामध्ये द्विगृही सभागृह या ठिकाणी निर्माण करा. तर नीट समजून घ्या, तुम्ही एका बाजूला डॉमिनंट स्टेट मागताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही केंद्रामध्ये द्विगृही सभागृह या ठिकाणी सभागृहाची मागणी या ठिकाणी करताय. पण यामध्ये असं म्हटलं गेलं, की जी भारतीय संसद जी आहे, ही भारतीय संसद कशी निर्माण होईल? तर यामध्ये अशी भूमिका घेतली ब्रिटनचा राजा, दुसरं महत्वाचं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह या तिघांचं मिळून या ठिकाणी भारतीय संसद या ठिकाणी निर्माण करा. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. संविधान निर्माण करत असताना भारतीय संविधान निर्माणकर्त्यांनी जेव्हा भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तर साहजिकच ब्रिटनचा राजपद हे या ठिकाणी समाप्त झालं. मग भारतामध्ये आता संसद कोणाला संबोधलं जातं? राष्ट्रपती आणि त्याचबरोबर वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह यांना एकत्र करून भारतीय संसद निर्माण झालेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा केंद्रामध्ये द्विगृही सभागृहाची स्थापना करा ही भूमिका या ठिकाणी आहे. आता भारतामध्ये जे काही सभागृह स्थापन केलं जाणार आहे त्यामध्ये कनिष्ठ सभागृह आहे.
तर कनिष्ठ सभागृह जे आहे, ज्याला आज आपण या ठिकाणी काय म्हणतोय, तर लोकसभा या ठिकाणी म्हणतोय. तर यामध्ये असं सांगितलं गेलं, की कनिष्ठ सभागृहाची एकूण सदस्य संख्या ही या ठिकाणी 500 असली पाहिजे. ठीक आहे. तर कनिष्ठ सभागृहाची एकूण सदस्य संख्या ही 500 या ठिकाणी असली पाहिजे आणि वरिष्ठ सभागृह जे आहे, तर त्या वरिष्ठ सभागृह म्हणजे ज्याला आज आपण राज्यसभा या ठिकाणी म्हणतो. तर त्या वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या या ठिकाणी 200 असली पाहिजे. या प्रकारची भूमिका नेहरू रिपोर्टमध्ये होती. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कनिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या ही 500 असावी आणि लक्षात घ्या, यामध्ये सांगितलं गेलं, हे जे 500 सदस्य जे आहे, हे कोणाकडून निवडून आले पाहिजे, तर प्रौढ मताधिकाराच्या द्वारे, लोकांच्या द्वारे हे लोकं नियुक्त झाले पाहिजे, निवडून आले पाहिजे. लोकांमधनं निवडून आले पाहिजे हे 500 सदस्य आणि त्यासाठी लोकांना प्रौढ मताधिकार असला पाहिजे, या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी इथं घेण्यात आली होती. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि वरिष्ठ सभागृह जे आहे, हे प्रांताचे प्रतिनिधी वरिष्ठ सभागृहामध्ये आपले सदस्य पाठवतील, अशी भूमिका यामध्ये होती. याचबरोबर अशी भूमिका घेतली गेली, हे कनिष्ठ सभागृहाचे जे काही कार्यकाळ आहे, हा 5 वर्षाचा या ठिकाणी असेल आणि वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ हा 7 वर्षांचा या ठिकाणी असेल. या प्रकारची तरतूद ही या ठिकाणी घेण्यात आली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर प्रांतामध्ये आपण पाहतो आज 6 ते 7 राज्यांमध्ये द्विगृही सभागृह प्रांतामध्ये आहे. जसं विधानसभा आणि विधान परिषद आहे. तर यांनी भूमिका मांडली होती नेहरू रिपोर्टमध्ये. प्रांतामध्ये केवळ एक सभागृह या ठिकाणी असावं आणि त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या प्रकारचे प्रांतीय सभागृहाची सदस्य संख्या निश्चित केली जावी आणि यामध्ये असं सांगितलं गेलं, की प्रांतीय सभागृहाचा कार्यकाळ हा देखील 5 वर्षांचाच असला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद इथे या ठिकाणी करण्यात आली होती. याचबरोबर लक्षात घ्या, भाषेच्या आधारावर प्रांत रचना या ठिकाणी करा. या प्रकारचा निर्णय इथे या ठिकाणी घेण्यात आला होता. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर काय तर भाषेच्या आधारावर प्रांत रचना या ठिकाणी करा. अशा प्रकारचा निर्णय इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप महत्वाचा हा पण मुद्दा या ठिकाणी आहे. वास्तविकता 1920 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन नागपूरमध्ये या ठिकाणी झालं, तेव्हा नागपूर अधिवेशनामध्येच या ठिकाणी पाहायला असं भेटतं, की या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा भूमिका घेतली गेली, की ब्रिटिशांनी जे प्रांतांची रचना केली आहे, ती त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी केली आहे. मात्र जेव्हा भारत देश स्वतंत्र होईल, भारतासाठी नवं संविधान लागू होईल, तेव्हा आम्ही भाषेच्या आधारावर प्रांत रचना या ठिकाणी करू. अशा प्रकारची भूमिका घेतली गेली होती 1920च्या नागपूर अधिवेशनात. तर तीच भूमिका पुढे या ठिकाणी आली आणि मग भाषेच्या आधारावर प्रांत रचना या ठिकाणी निर्माण करा, या प्रकारचा प्रस्ताव इथे या ठिकाणी मांडला गेला. याचबरोबर लक्षात घ्या, की भारतीय लोकांसाठी प्रौढ मताधिकार या ठिकाणी असला पाहिजे, या प्रकारचा पुरस्कार देखील या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आता बघा, जेव्हा 1920च्या दरम्यान किंवा साउथबोरो कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं होतं, तेव्हा साउथबोरो कमिशनच्या पुढे पण काही भारतीय समूह घटकातील लोकांनी प्रौढ मताधिकाराची मागणी ठेवली होती. मात्र त्या काळामध्ये महात्मा गांधी असेल, लोकमान्य टिळक असेल यांसारख्या पुढाऱ्यांनी त्या काळामध्ये प्रौढ मताधिकाराला विरोध केला होता, हे लक्षात घ्या. त्यांची कारणं वेगळी होती. त्यांचं असं म्हणणं होतं, की भारतामध्ये या ठिकाणी राजकीय साक्षरता नाहीये. राजकीय साक्षरता झाल्यावरच प्रौढ मताधिकार या ठिकाणी द्या. अशी गांधींची, टिळकांची भूमिका होती. त्यात काही गैर बिलकुलच या ठिकाणी नव्हता. परंतु प्रौढ मताधिकार जो आहे, या प्रौढ मताधिकाराची मागणी ही नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी राहिलेली आहे. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या, भारतामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी भारतीय नागरिकांसाठी भारतीय संविधानानं मूलभूत हक्क अधिकार दिले गेले पाहिजे, याची तरतूद नेहरू रिपोर्टमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. तर भारतीय लोकांसाठी फंडामेंटल राइट्स या ठिकाणी असले पाहिजे, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. लक्षात घ्या, या नेहरू समितीनं या ठिकाणी भारतीय लोकांना 19 प्रकारचे हक्क असले पाहिजे, जे त्यांचे फंडामेंटल राइट्स असतील, जे त्यांचे मूलभूत हक्क असतील, अशा प्रकारची भूमिका घेतली गेली होती. तर आयोगाने जर समजा असा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला किंवा काही महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर पाहिजे असेल, तर हे लक्षात ठेवा, की फंडामेंटल राइट्स सर्वात पहिल्यांदा कोणी या ठिकाणी मांडले, तर ते म्हणजे नेहरू रिपोर्टमध्ये होते आणि त्यांची एकूण संख्या किती होती? 19 होती, लक्षात घ्या. ते 19 मूलभूत हक्कांची मागणी इथे या ठिकाणी करण्यात आली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या मूलभूत हक्कांना पुढे जाऊन आपण पाहू शकतो, की भारतीय संविधानानं देखील स्थान दिलेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की या नेहरू रिपोर्टमध्ये अजून काय महत्त्वाचा मुद्दा होता? तर या नेहरू रिपोर्टनं
भारत हे निधर्मी राष्ट्र या ठिकाणी असेल, त्या प्रकारची भूमिका घेतली. निधर्मी राष्ट्र म्हणजे काय लक्षात घ्या, की याचा अर्थ असा बिलकुलच नाही, की सर्व धर्म समभाव. निधर्मी राष्ट्र म्हणजे भारत एक राज्य आहे किंवा एक राष्ट्र आहे. त्या राष्ट्राचा कोणताही धर्म नसेल, ठीक आहे ना. तर धार्मिक राज्याला विरोध केलेला आहे. भारत ना हिंदूंचं, ना मुस्लिमांचं, ना शिखांचं, ना बौद्धांचं, ना जैनांचं कोणाचंच राष्ट्र नसेल. तर भारत एक निधर्मी राष्ट्र असेल, ही भूमिका या ठिकाणी घेतली गेली होती. खूप महत्वाचा मुद्दा हा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर निधर्मी राष्ट्राची संकल्पना ही या ठिकाणी मांडली. आज पण आपण पाहू शकतो, की भारतीय संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, की भारत त्या ठिकाणी कोणत्याही एका धर्माचं राष्ट्र या ठिकाणी नाहीये. हा मुद्दा लक्षात घ्या. भारत हे काय आहे? तर निधर्मी राष्ट्र आहे. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं बघा, यामध्ये सांगितलं गेलं अल्पसंख्याक जे होते, तर त्या अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नसावेत, तर ते राखीव मतदारसंघ या ठिकाणी असावेत. लक्षात घ्या, नेहरू रिपोर्टला खास करून मुस्लिमांनी जो विरोध केला, बॅरिस्टर जिनानं जो विरोध केला, त्यामधली सर्वात महत्वाची भूमिका हीच होती, जी त्यांना अमान्य होती. ती म्हणजे अल्पसंख्याकांसाठी या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ ऐवजी राखीव मतदारसंघ द्या. या प्रकारची जी भूमिका ही या ठिकाणी बॅरिस्टर जिनांना अमान्य या ठिकाणी होती. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, इथं आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवा, की भारतामध्ये मुस्लिम जे आहे, या मुस्लिमांना 1919च्या मोर्लेमिंटो कायद्याद्वारे पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला होता आणि त्यानंतर 1919च्या मॉन्टेगी जेम्सफोर्ड कायद्यामध्ये मुस्लिम आणि शीख या दोघांनाही स्वतंत्र मतदारसंघ या ठिकाणी बहाल करण्यात आला होता. लक्षात घ्या, तर या पद्धतीचा स्वतंत्र मतदारसंघ हा या ठिकाणी भारताच्या विभाजनाची नांदी ठरेल, असं हे या ठिकाणी नेहरू रिपोर्टचं म्हणणं होतं आणि म्हणून मग अल्पसंख्याकांसाठी राखीव मतदारसंघाची मागणी केली आहे, ना की स्वतंत्र मतदारसंघ आणि म्हणून मग बॅरिस्टर जिनानं विरोध केलेला होता नेहरू रिपोर्टला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर वन ऑफ द रिझन होतं बॅरिस्टर जिनाचं नेहरू रिपोर्टला विरोध करण्याचा, ते म्हणजे या ठिकाणी राखीव मतदारसंघ काढून राखीव मतदारसंघ दिले, स्वतंत्र मतदारसंघ काढून घेतले. हा मुद्दा लक्षात घ्या. पुढे बघा, संस्थानिक जे आहे भारतामध्ये जे काही स्टेट होते, नेटिव्ह स्टेट म्हणतो आपण, देशी संस्थान, तर त्या संस्थानांवर भारतीय संसदेचा अधिकार या ठिकाणी असावा, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. तर संस्थानिक जे आहे, त्या संस्थानिकांवर कोणाचा अधिकार होता? तर ब्रिटिश राज्यकर्त्यांचा होता. आता या नेहरू रिपोर्टनी काय मागितलं? या नेहरू रिपोर्टने भूमिका अशी घेतली, की या भारतातील जे काही नेटिव्ह स्टेट आहे, जे काही संस्थानिक आहे, त्या संस्थानिकांवर भारतीय संसदेचा अधिकार या ठिकाणी असेल, त्या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली होती. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर केंद्र आणि प्रांत जे आहे, केंद्र आणि प्रांत यांच्यात विषयांची वाटणी या ठिकाणी करावी, विभागणी करावी, अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी घेण्यात आलेली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काय, की भारतामध्ये जे काही केंद्र सरकार आहे आणि जे काही प्रांत सरकार आहे, त्यांच्यामध्ये या ठिकाणी विभागवार विभागणी या ठिकाणी करा, म्हणजे त्या विषयाची विभागणी करा. तसं आज आपण पाहतो केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे, समवर्ती सूची आहे. या प्रकारच्या ज्या 3 सूच्या होत्या, त्या काळामध्ये यांनी केंद्र सूची आणि प्रांत सूची या ठिकाणी असावी, या प्रकारची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये कोणकोणते विषय कुठे-कुठे दिले जावेत, या प्रकारचा रीतसर डेटा यामध्ये नेहरू रिपोर्टने या ठिकाणी दिला होता. याचबरोबर भारतासाठी एक सुप्रीम कोर्ट या ठिकाणी स्थापन करावं, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालय जे आहे, ते सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी स्थापन करावं आणि या सर्वोच्च न्यायालयाला संघ न्यायालयाचा दर्जा देखील या ठिकाणी द्यावा, या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली. संघ न्यायालयाचा दर्जा म्हणजे केंद्र आणि प्रांत यामध्ये जेव्हा झगडे होतील, तेव्हा ते खटले हे सुप्रीम कोर्टामध्ये सॉल्व्ह केले जावेत, या प्रकारची भूमिका. आता सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये कधी स्थापन झालं, तर देशाचं संविधान लागू झाल्यानंतर 1950च्या दरम्यान हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे, हे लक्षात घ्या. यापूर्वी ब्रिटिशांच्या भारतामध्ये आपल्याकडे फक्त हायकोर्ट होते. आणि जेव्हा आपल्याला अंतिम अपील करायची होती, तेव्हा इंग्लंडला जावं लागायचं, लंडनला या ठिकाणी जावं लागायचं. लंडनमध्ये जे प्रिव्ही काउन्सिल होतं, ते प्रिव्ही काउन्सिलच्या द्वारे भारताला अंतिम न्याय या ठिकाणी मिळायचा. आता या नेहरू रिपोर्टनं सांगितलं, की भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करा. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या, की भारतासाठी संघ लोकसेवक आयोग जो आहे, तर हा संघ लोकसेवा आयोग स्थापन या ठिकाणी करावं, या प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, की यू-पी-एस-सी जो आहे, तर या प्रकारची यू-पी-एस-सी या ठिकाणी स्थापन करावी, या प्रकारची भूमिका आहे
आणि याच बरोबर पाहायला असं भेटतं, की याच काळामध्ये सांगितलं गेलं, की प्रांत जे आहे या प्रांतामध्ये देखील लोकसेवा आयोग या ठिकाणी गठीत करा, या प्रकारची मागणी इथे या ठिकाणी करण्यात आली. वास्तविकता जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, ची स्थापना ही 1919च्या कायद्या अंतर्गत झाली होती आणि 1919च्या कायद्या अंतर्गत साधारणतः 1924च्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटतं, या ठिकाणी 24-26च्या दरम्यान हे युपीएससीचं गठन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ठीक आहे ना? हे लक्षात असू द्या. तर युपीएससीचं गठन हे जे आहे, ते या ठिकाणी 1919च्या कायद्यामध्ये ती तरतूद होती. मात्र त्यानंतर 1924-25च्या दरम्यान त्या प्रकारचं युपीएससीचं गठन या ठिकाणी करण्यात आलं होतं. असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. केंद्रात संघ लोकसेवा आयोग आणि प्रांतामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करा, या प्रकारची भूमिका देखील या नेहरू रिपोर्टनं ही त्या ठिकाणी घेतली होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर महिलांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार या ठिकाणी द्या, अशी ही भूमिका या ठिकाणी घेतली गेली. आता बघा, महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार द्या, याचाच अर्थ महिलांना देखील प्रौढ मताधिकार जो आहे, हा प्रौढ मताधिकार या ठिकाणी असला पाहिजे. महिलांना देखील प्रौढ मताधिकार या ठिकाणी असला पाहिजे. या प्रकारची शिफारस, या प्रकारची भूमिका घेतली गेली आणि त्याचबरोबर महिलांचं उत्पीडन थांबवून त्यांना देखील पुरुषांप्रमाणे समान अधिकार या ठिकाणी असले पाहिजे. या प्रकारचा मुद्दा हा नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी राहिलेला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर लक्षात घ्या, या नेहरू रिपोर्टनी भूमिका मांडली, की मुंबईपासून सिंध प्रांत जो आहे, तो या ठिकाणी विभक्त या ठिकाणी करा. तर मुंबईपासून सिंध प्रांत जो आहे, हा विभक्त करा. ही मागणी ही सायमन कमिशनच्या रिपोर्टमध्ये पण होती, नेहरू रिपोर्टमध्ये पण होती आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाच्या 14 मागण्यामध्ये पण या ठिकाणी होती. मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हिताची रक्षा करण्यात येईल, असं एक आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं. मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हिताचे संरक्षण हे या ठिकाणी इथं करण्याची जबाबदारी भारत सरकारची या ठिकाणी असेल, या प्रकारची भूमिका नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी मांडली होती. आणि विशेष महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, त्याचबरोबर लष्कर प्रमुख ज्याला सरसेनानी म्हणू शकतो आणि परराष्ट्र मंत्री यांची एक संरक्षण समिती गठीत करा, जी भारताची प्रतिरक्षा सुरक्षा या ठिकाणी करेल. अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली. प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री, सरसेनानी आणि त्याचबरोबर या ठिकाणी परराष्ट्र मंत्री यांची एक संरक्षण समिती या ठिकाणी स्थापित करा, जी भारताच्या संरक्षणास उत्तरदायी या ठिकाणी राहील. तर हे महत्वाचे मुद्दे होते नेहरू रिपोर्टमध्ये, हे मुद्दा लक्षात घ्या. या पद्धतीनं नेहरू अहवाल काय नेमका होता आणि या नेहरू अहवालामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बाबींचा समावेश या ठिकाणी होता, हे डिटेलपणे या सेशनमध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. या नेहरू रिपोर्ट हे मांडलं गेलं. मात्र या नेहरू रिपोर्टला काँग्रेस अंतर्गतच विरोध या ठिकाणी झाला. सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या तरुण नव्या दमाचे उमदे नेते यांनी याला विरोध केला आणि कंप्लीट इंडिपेंडंट आम्हाला हवं आहे, ही भूमिका या ठिकाणी ठेवली. भगतसिंगने या डॉमिनंट स्टेटला विरोध करताना देखील कंप्लीट इंडिपेंडंटची मागणी करत समाजवादी समाज रचनेची स्थापना करा, या प्रकारची भूमिका घेतली. तर बॅरिस्टर जिनांचं समाधान नेहरू रिपोर्ट करू शकला नाही. म्हणून मग त्यांनी 14 मागण्या या ठिकाणी मांडल्या. त्याही 14 मागण्या काँग्रेसनं इंग्रजांनी नामंजूर केल्या. म्हणून मग 1930 साली मोहम्मद इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ऑल इंडिया मुस्लिम लीगचं अधिवेशन झालं, त्यावेळेस त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड असलं पाहिजे, या प्रकारची भूमिका 1930 साली या ठिकाणी घेतली गेली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर नेहरू रिपोर्टच्या संदर्भात लक्षात घ्या, डिसेंबर 1928 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कलकत्तामध्ये भरलं गेलं होतं आणि लक्षात घ्या, या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू या ठिकाणी होते. त्यावेळेस महात्मा गांधींनी भूमिका या ठिकाणी घेतली होती, की हा जो नेहरू रिपोर्ट आहे, हा नेहरू रिपोर्ट या ठिकाणी इंग्रजांनी 1 वर्षाच्या आत या ठिकाणी मंजूर करावा. इंग्रजांनी 1 वर्षाच्या आत नेहरू रिपोर्ट या ठिकाणी मंजूर करावा. जर का इंग्रजांनी 1 वर्षाच्या आत नेहरू रिपोर्टला मान्यता दर्शवली नाही, तर आम्ही इथून पुढे आमचा लढा जो आहे, हा आता डॉमिनंट स्टेटचा नसेल. इथून पुढचा आमचा लढा हा या ठिकाणी वसाहती अंतर्गत स्वराज्याच्या मागणीचा नसेल, तर आमचा लढा हा या ठिकाणी संपूर्ण स्वातंत्र्याचा या ठिकाणी असेल. या प्रकारची भूमिका या ठिकाणी महात्मा गांधींनी या ठिकाणी घेतली होती. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
महात्मा गांधी काय म्हणाले, की 31 डिसेंबर सन 1929 पर्यंत आम्ही 1 वर्ष वाट पाहतो ब्रिटिशांची. 1 वर्षाचा कालावधी ब्रिटिशांना आम्ही या ठिकाणी देतो, नेहरू रिपोर्ट मान्यतेसाठी. जर का या 1 वर्षामध्ये इंग्रजांनी नेहरू रिपोर्ट मान्य केला नाही, 31 डिसेंबर सन 1929 पर्यंत जर का तुम्ही नेहरू रिपोर्ट मान्य केला नाही, तर इथून पुढे आमचा लढा डॉमिनन्स रेटच्या मागणीचा नसेल, तर तो कंप्लीट इंडिपेंडन्सचा असेल, संपूर्ण स्वातंत्र्याचा या ठिकाणी असेल, या प्रकारची भूमिका महात्मा गांधींनी त्या ठिकाणी घेतली. सरतेशेवटी झालं तेच. 31 डिसेंबर सन 1929 पर्यंत इंग्रजांनी या नेहरू रिपोर्टवर कसल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही, चकार देखील काढला नाही. वास्तविकता इंग्रजांचं म्हणणं असं होतं, की भारतीय लोकांना सर्व मान्य होईल, अशा प्रकारचा संविधान निर्माण करा, तशा प्रकारचा संविधान मसुदा निर्माण करा. मात्र या नेहरू रिपोर्टला ऑल इंडिया मुस्लिम लीगनं किंवा मुस्लिमांच्या बहुसंख्याक लोकांनीच विरोध केला होता. त्यामुळे नेहरू रिपोर्ट काँग्रेसने या ठिकाणी मांडला. मात्र काँग्रेसच्या अंतर्गत पण नेहरू रिपोर्टला विरोध राहिला. त्याचबरोबर समाजवादी, साम्यवादी लोकांनी देखील नेहरू रिपोर्टला या ठिकाणी विरोध केला आणि मुस्लिमांनी देखील नेहरू रिपोर्टला विरोध केला आणि त्यामुळे ब्रिटिशांनी नेहरू रिपोर्ट स्वीकारणं हा सवालच या ठिकाणी नव्हता. इंग्रजांनी हेतुपुरस्सररित्या नेहरू रिपोर्टकडे या ठिकाणी पाठ फिरवली. नेहरू रिपोर्ट अमान्य झाला आणि म्हणजे नेहरू रिपोर्ट जो आहे हा 31 डिसेंबर 1929 पर्यंत मान्य करण्याची मुदत संपली आणि म्हणून मग महात्मा गांधींनी या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंना पुढे केलं आणि त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी लाहोरमध्ये त्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी झालं होतं. डिसेंबर 1929 त्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आम्ही 31 डिसेंबर सन 1929च्या मध्यरात्री रावी नदीकिनारी भारतीय स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला आणि आम्ही कंप्लीट इंडिपेंडन्सचा नारा इथे या ठिकाणी या देशामध्ये लगावला आणि त्यानुसार दिनांक 26 जानेवारी 1930 साली 26 जानेवारी 1930 साली भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्यपूर्व भारतातच आम्ही या ठिकाणी सुरू केला होता साजरा करायला. ती डेट होती 26 जानेवारी 1930 ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. आम्ही ब्रिटिशांचं राज्य जेव्हा अस्तित्वात होतं त्याच वेळेस स्वातंत्र्य मध्येच आम्ही या ठिकाणी 26 जानेवारी 1930 ला स्वातंत्र्य दिवस या ठिकाणी साजरा करायला सुरुवात या ठिकाणी केली होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये भारतीय लोकांनी भारतासाठी संविधान बनवण्याचा केलेला पहिला प्रयत्न म्हणजे नेहरू रिपोर्ट. या नेहरू रिपोर्टवर आपण डिटेलपणे चर्चा केलेली आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? या नेहरू रिपोर्टमध्ये ज्या तरतुदी होत्या त्या सगळ्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. नेहरू रिपोर्टला विरोध का करण्यात आला? काय नेमकं यामागची भूमिका होती? या सर्वांवर आपण या ठिकाणी चर्चा केली. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं आहे? त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी अभिप्राय जरूर या ठिकाणी कळवा. तुम्ही या ठिकाणी या लेक्चरला लाईक करा. कमेंट या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर हे जे लेक्चर आहे हे जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर देखील या ठिकाणी करा.